काय सांगाल? अतिवृष्टीमुळं पुलाच्या भागाला तडा जाऊन पूर्ण वाहतूक थांबलेली आणि तीच पाहणी करण्यासाठी मी आलो होतो. पूल खचलेला देखील आहे. समोरच आपल्या MIDC आहे, त्याच्यामुळं उद्योजकांना देखील त्रास होऊ नये म्हणून लवकरात लवकर काम करणं गरजेचं आहे. पर्यायी व्यवस्था करण्याचे निर्देश पालकमंत्री म्हणून मी सार्वजनिक बांधकाम विभाग, MIDCचे आमचे अधिकारी आणि जिल्हा परिषदेला दिलेले आहेत. आज त्याच्या पर्यायी मार्गासाठी प्रांताधिकारी बैठक घेतील, वाहतूक सुरळीत सुरू होईल आणि या पुलासाठी जे काही पैसे लागणार आहेत ते MIDC मार्फत देण्याचा निर्णय मी घेतलाय. त्याचं एस्टिमेट सुमारे 34 ते 35 कोटी रुपये आहे. ते सगळे पैसे MIDC मार्फत आम्ही देणार आहोत. आणि आपल्याला आठवत असेल की खेडच्या पुलाच्या बाबतीत जी टेक्नॉलॉजी वापरली गेली आणि लवकरात लवकर पूल बांधण्यात आला, तीच टेक्नॉलॉजी वापरून हा खडपोलीचा जो पूल आहे हा बांधण्यासाठी MIDC प्रयत्न करेल आणि तशा सूचना मी MIDCच्या अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागानं NOC जी द्यायची होती ती देखील आम्हाला MIDCला दिली. त्याच्यामुळे 15 दिवसाच्या आत टेंडर या पुलाचं निघेल आणि लवकरात लवकर काम सुरू होईल. आणि गणपती सणामध्ये ही घटना घडते आणि तुम्ही 5 जुलैला 27 कोटी काहीतरी मंजूर केले होते, अशी माहिती मिळते. नाही, याचं इस्टिमेट आपण तयार केलेलं होतं. याची मागणी सदानंद चव्हाण साहेबांनी, विनोद झगडे साहेबांनी केलेली होती. त्याचं इस्टिमेट तयार केलेलं होतं. हे आम्ही पूल करणारच होतो, परंतु दुर्दैवानं नवीन पूल व्हायच्या अगोदर हा प्रसंग घडलेला आहे. त्याच्यामध्ये आता 27 कोटीपेक्षा जास्त जरी पैसे लागले तरी पैसे द्यायला मी तयार आहे, अशा पद्धतीच्या सूचना मी अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. आणि ह्याच्या मागचा अजून एक छोटा पूल आहे, तो देखील त्याच्यामध्ये ऍड करावा अशा मी सूचना दिलेल्या आहेत. त्याच्यामुळे दोन्ही पुलाला जेवढे पैसे लागतील तेवढे आम्ही MIDC मार्फत देणार आहोत, कारण हा MIDCचाच रस्ता आहे. अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी 24 न्यूज चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका.